संघाची सिद्धू पाटील यांच्या साथीला वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय। सिद्धू मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आपल्या संघासाठी। दुसऱ्या बाजूला बॉस फायटर साखर पुरस्कृत नौकार संघाच्या मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अभिषेक। म्हणजे दोन्हीच सामनेवीरांमध्ये पहिला चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकाचा पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले। सेकंड राऊंड मधील पहिला सामना सुरुवात होते। अभिषेकच्या हाती चेंडू, पहिला चेंडू सिद्धूसाठी त्याचा पहिला चेंडू जशीच्या बाहेर चांगला खोलवर टप्प्यात चेंडू टाकला जातोय। गोलंदाज अभिषेककडे आपण पाहिलं तर नक्कीच चांगली उंची आहे, सडपातळ बांधायचा खेळाडू आहे। एक चांगला रनअप आपण पाहतोय, एक चांगला फॉलो थ्रू, चांगली ॲक्शन आपण पाहतोय, चांगली गोलंदाजीची शैली आणि त्याचमुळे आपण पाहिलं चांगल्या प्रकारे चेंडू रिलीज होतोय आणि त्याचं फळ देखील त्याला मिळतंय। मागील सामन्यात 2 षटकं किंवा 13 धावा त्यांनी दिल्या होत्या। या सामन्यात पाहूया काय करतोय। यावेळेचा चेंडू, यावेळेचा फटका चांगल्या दृश्यात दूरवर चेंडू, हात मुक्ती करण्याची संधी, चेंडूला भिरकवलाय, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। खूप तळपलेली आपण पाहिली, बऱ्याच वेळा त्यांनी चांगल्या धावा जमवल्या। कालच्या दिवशी तर त्यांनी धावांचा पाऊस पडला असं म्हणावं लागेल। एका स्पर्धेमध्ये 21 चेंडूमध्ये तब्बल 83 धावांची त्यांनी खेळी सजवली होती आणि आज पाहूया तो काय करतोय। यावेळी चांगला चेंडू, फटका त्याहीपेक्षा चांगला, कलात्मकता, रिस्ट वर्क, चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला, सीमारेषेच्या जवळ चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे। आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे इथे वळलेले आहेत पंच। तर पंच आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत यायचे आणि लगेच रिव्ह्यू बघून आमच्यापर्यंत आपला निर्णय पोचवायचा आहे। नक्कीच चेंडू सीमारेषेला लागला होता, चौकार येईल, इशारा येईल चौकाराचा। 8 धावफलक लागलेले आहेत। बघितलं तर आपण खूप कमी जागा असते पॉईंट आणि कव्हर पंच, मात्र त्या दिशेला चांगला फटका केला जातोय। इथे मात्र क्षेत्ररक्षकाला डीप पॉईंटला ठेवण्यास भाग पडलंय गोलंदाजाला, फलंदाजाने। यावेळी दिशा बदलली, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। उद्देशाच्या बाहेर येऊन पॅडल स्विपच्या स्वरूपात या चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डीप आपण पाहिलं मिडविकचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो आणि चेंडूला फील्ड करतो, त्यामुळे एकच धाव मिळेल। धावसंख्या एकूण झालेली आहे 5 चेंडू अखेरीस, ती म्हणजेच 9 धावा। या षटकात 2 चौकार आलेत। पावप्लेच्या षटकात जरी 2 चौकार आले असले तरी मी म्हणेन चांगलं षटक, कारण पावप्लेच्या षटकात बऱ्याच धावा जमवल्या जातात, किमान 12, 15, 18, 20 आणि त्याहीपेक्षा धावा कुठल्या जातात। त्या दृष्टिकोनाने विचार केला तर नक्कीच आतापर्यंत चांगलं षटक। 2 चौकार नक्कीच आलेत, गोलंदाजाची गोलंदाजी होती, मात्र बाकी चेंडू त्याने आतापर्यंत चांगले हाताळलेत। यावेळेस वीरेंद्र येतोय, वीरेंद्रने चांगला फटका लगावलाय लॉंगॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक कावकरच्या दिशेने येतोय, चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे फेकही अचूक आहे।
त्यामुळे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहतोय पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत परुरपाडा संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 10 धावा, 10 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. जर याच धावगतीने धावा आल्या, हीच धावगती राखली गेली, हीच धावगती मेंटेन केली गेली तर 5 षटकामध्ये 50 या धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल. मात्र ज्या पद्धतीत सिद्धू आणि वीरेंद्र हे दोन्ही फलंदाज आहेत, ज्या पद्धतीचे आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि येणाऱ्या फलंदाजांकडे पाहिलं आपण तर त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, ती कपॅसिटी आहे, ते टेम्परमेंट आहे की ती चांगली धावा जमवू शकतात आणि आपल्या संघाला नक्कीच एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकतात. अशा वेळेला आपण पाहायचं आहे की प्रतिस्पर्धी संघ बॉस फायटर साखर पुरस्कृत नौका संघातील गोलंदाजांकडून कशा प्रकारे त्यांना आव्हान दिलं जात आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये या दोन्ही संघांसाठी जे आव्हान आपण पाहिलं तर तितकंसं तगडं आव्हान म्हणता येत नाही. मात्र इथे दोन्ही समान ताकदीचे तुल्यबळ संघ एकमेकांसमोर टाकलेले असताना इथे मात्र खऱ्या अर्थाने हा सामना रंगतदार होईल अशीच अपेक्षा इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग आणि या संघांचे जे पाठीराखे आपल्या समवेत जोडलेत ते देखील करतायत. इथे प्रणिताला यावेळेस लोअर फुलटा चेंडूला खेळायचं होतं, इथे 1 धाव पूर्ण केली जाते. इथे आपण पाहिलं तर शॉर्ट टर्नमॅनचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या हातून चेंडू निसटला होता. मात्र 1च धाव मिळेल. या एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे 10 धावा, 11 धावा, माफ करा, धावसंख्या 11 झालेली आहे. 1 चेंडू झालेला आहे. प्रणित पाहूया कशा प्रकारे सिद्धूसाठी हे षटक हातात पुढील चेंडू करतो. यावेळी बाहेरचा चेंडू फलंदाजच्या बाहेर सफल झालाय. पंच मात्र सांगतात चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा वाईडचा इशारा येतोय. अवांतरपशी धाव मिळते आणि धावसंख्या होते 12 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे इथे धावा रोखण्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. एका बाजूला फलंदाजी करणारा संघ विचार केला की जास्तीत जास्त धावांचं लक्ष आम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवू. इथे मात्र चांगला फटका, इथे झेल पकडला गेला असतं तर नक्कीच कमलीचं झेल म्हणता आलं असतं. प्रयत्न खूप चांगले केले गेले, एफर्ट्स तर दाद द्यावी लागेल. मात्र झेल निसटतं. अशा प्रकारची झेल मित्रांनो पकडणं सोपं नसतं. प्रयत्न केला जातो क्षेत्ररक्षकांकडून, मात्र त्यामध्ये त्याला अपयश येते. चेंडू त्याच्या हातून निसटतोय. या एकेरी धावने आपण पाहतोय धावसंख्या 13 झालेली आहे. सिद्धूला इथे जीवदान मिळतंय. कुठेतरी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता आणि थर्डमॅनच्या रिजनला धावा जमण्याचा प्रयत्न सिद्धूचा होता. बऱ्याच वेळेला आक्रमक फलंदाजांकडून ही अशी कल्पकता, अशी कलात्मकता देखील आपण पाहतो. यावेळेस वीरेंद्रसाठी एक चांगला चेंडू, खऱ्या अर्थाने गोलंदाज इथे डायरेक्ट हिट नेहमीच क्रुशियल ठरू शकतं. इथे थर्ड अंपायरकडे रोख केला जातोय. इथे बघायचंय पण तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. रनआउटसाठी, धावचीतसाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा इथे आधार घेतला जातोय. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतो की फलंदाज इन झालेला आहे. नॉट आउटचा इशारा येतोय. नक्कीच क्लोज कॉल होता, खूप क्लोज कॉल होता म्हणून इतका वेळ लागला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. या षटकात प्रणितने चांगली गोलंदाजी केली. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्यात. आणि गोलंदाजासाठी अशा मैदानावरती धावा रोखणं हे कठीण काम असतं. यावेळेस
इथे क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटला असला तरी एकच धाव मिळेल. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते आणि आधुनिक क्रिकेटमध्ये आपण बराच वेळेला चित्र पाहिलं आहे. गोलंदाज ज्या दिशेला चेंडू टाकणार, ज्या पद्धतीचा चेंडू टाकणार, त्यावरती कोणत्या पद्धतीचा फटका खेळला जाणार, त्या दिशेला त्या दृष्टिकोनाने क्षेत्ररक्षण सजवलं जातं आणि तशा पद्धतीचं चांगलं क्षेत्ररक्षण या षटकात प्रणित ते सजवलं. इन स्विंग पद्धतीचा चेंडू, इथे फलंदाज बीट होतोय. नक्की चांगली गोलंदाजी इथे प्रणितची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात अभिषेकने जरी आपण पहिल्या 10 धावा दिल्या असत्या तरी या षटकात मात्र आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 5च धावा खर्च केल्यात प्रणितने. यावेळेसचा चेंडू बॅट चिकडायला लागले. चेंडू खूप काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणतंही तिथे नाहीये. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, दंडणी चौकार. डीजे आत डीजे पृथ्वीची मिळते. सुमधुर गाणी त्याच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. महायुती चषक नवी दिल्ली 2025 एक भव्य दिवस आयोजन आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन येणारा अभिषेक आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपलं दुसरं षटक घेऊन उपस्थित झालेला आहे. संघासाठी त्याचं हे तिसरं षटक. यावेळेस अपील केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा फटका. असे फटके पाहिल्यानंतर नक्कीच विचार पडतो की फलंदाजाला करायचं काय. इथे मात्र फटका लागवण्याचा प्रयत्न आहे. धावा जमवायच्या आहेत, काहीसं वेगळं करायचं आहे. चेंडू पाहिला होता मात्र त्या पद्धतीत त्याला चेंडूला चांगल्या प्रकारे मिडल करता येत नाही. कारण अशा प्रकारचे चेंडू खेळण्यासाठी नक्कीच खूप सराव, खूप प्रॅक्टिस करावी लागते. पाहूया सिद्धू पुढील चेंडूचा सामना कशा प्रकारे करतोय. यावेळेस जशा बाहेरची जाऊन आपण पाहिलं तर विरुद्ध दिशेला फटका लागण्याचा प्रयत्न होता. याआधी आपण पाहिलं स्विचचा फटका पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, यानंतर स्वीपच्या पद्धती चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि दोन्ही चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही आहे. अभिषेकची पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, कारण 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. पॉवरप्लेचं रिस्ट्रिक्शन आता ओपन झालेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त खेळ आपल्याला क्षेत्ररक्षक आपल्याला आता सीमारेषेवर पाहायला देखील मिळतील. त्याच दरम्यान अभिषेकचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि निर्धाव येणारे हे चेंडू हे फलंदाजावरती दबाव टाकणारे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत हा जो चेंडू आला, आमचे गुणलेखक दळणे गुरुजी यांच्या माध्यमातून कळवण्यात येतं की हा आत्तापर्यंतचा 50वा डॉट बॉल आहे. म्हणजे आत्तापर्यंत केवळ तिसराच सामना आपण पाहतोय. म्हणजे 2 इनिंग 4 इनिंग ही 5वी इनिंग सुरू आहे आणि त्यामध्ये तब्बल 50 डॉट. म्हणजे याचा अर्थ किती चेंडू निर्धाव येत आहे ते पहा. आणि खऱ्या अर्थाने हे घडतंय कारण मातीची विकेट आहे मित्रांनो. आणि ह्या विकेटवरती जर आपण व्हेरिएशन ठेवले तर मात्र आपण नक्कीच अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकू शकता. यावेळेस क्षेत्ररक्षणात चुका होत आहेत, मिसफील्ड होते आणि त्यामुळे इथे 2 धावा नक्कीच मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 2 षटकं आणि 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच बॉस फायटर साखर पुरस्कृत नौकार या संघाकडून. का कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र मोठा फटका. यावेळेस स्विचिटचा एक पॉवरफुल हिट. चेंडू जातोय पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. असं म्हटलं तर ना 6 पैकी 1 तरी चेंडू गोलंदाज खराब करतो. कदाचित हाच तो खराब चेंडू होता का. पुढचा चेंडू. या चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका लागवण्याचा प्रयत्न आहे. एक हाफ अपील आपण पाहतोय
या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल लेगबायच्या स्वरूपात पंच आपल्याला कळवत आहेत। या एकेरी धावांनी आपण पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत परुरपाडा या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच बिनगडी बाद 28 धावा। चांगली गोष्ट की सलवऱ्यांची जोडी नाबाद आहे, अभेद्य आहे, एक चांगली भागीदारी ते रस्ते आहेत। मात्र चिंतेची थोडीशी बाब म्हणजे सुरुवात केली होती या जोडीने पहिल्या षटकात 10 धावा जमवत, मात्र दुसऱ्या षटकात धावा रोखल्या गेल्या, 9 धावा आल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातही धावा त्याच पद्धतीने आल्यात। त्यामुळे आपण पाहिलं तर चांगल्या सुरुवातीला एक मोठ्याच धावसंख्येत रूपांतरित करायचं असेल तर एक चांगली धावसंख्या लगावणं आवश्यक आहे, मोठे फटके येणं आवश्यक आहे। मात्र त्याचबरोबर गोलंदाजांचंही कौतुक होईल कारण ते फलंदाजांना तितकीशी मोकळी मुभा सूट देत नाही आहेत मोठे फटके लगावण्याची, धावा जमवण्याची। 3 षटकाखेरीस धावसंख्या बिनगडी बाद 28 धावा। 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला तो म्हणजे अभिषेकचा 3 षटकामध्ये 2 षटकं त्यांनी हाताळली ज्यामध्ये त्याला विकेट या स्पेलमध्ये प्राप्त करता आली नाही। 2 षटकात त्याने एकूण 18 धावा खर्च केलेले आहेत। 2 षटकं अजून येणं बाकी आहे। 18 चेंडूमध्ये 28 धावा जमलेल्या आहेत। आता पाहायचं ही धावसंख्या मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता येते का, कारण आतापर्यंत आपण पाहिलं काहीसे सेन्सिबल क्रिकेटच पाहायला मिळालंय, काहीशा सावध रीतीने फलंदाजी केली, मग तो वीरेंद्र असेल किंवा सिद्धू असेल, धावा जमवल्या। मात्र आता हात मोकळे करण्याची संधी आहे त्यांना, कारण अजूनही 9 गडी शिल्लक आहेत, एकापेक्षा एक असे चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत, त्यांच्या संघात आहेत। त्यामुळे आता मात्र हे दोन्ही फलंदाज गिअर शिफ्ट करणार का, हे दोन्ही फलंदाज मोठे फटके लगावणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॉस फायटर साखर पुरस्कृत नौकार या संघाकडे असलेले गोलंदाजीमधली डेप्थ आपण मागील सामन्यात पाहिली, जिथे प्रत्येक येणारा गोलंदाज वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि मागील सामना तर सहजरित्या त्याने जिंकला। फलंदाजांनी केवळ 2 षटकांच्या आतच त्यांना सामना जिंकून दिला। 8 चेंडूमध्ये सामना जिंकलेला पण पाहिलं, त्यामुळे फलंदाजी देखील त्यांची तेवढीच तगडी आणि तेवढीच मजबूत फलंदाजी क्रम त्यांच्याकडे आहे। त्यामुळे इथे परुरपाडा संघ आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत परुरपाडा संघाला इथे मात्र आता धावांवरती भर द्यावा लागेल। इथे मात्र धावा जमवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील। गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय संगम रक्षीकर आपल्याला पाहायला मिळतो, नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे। पहिला चेंडू संगमचा चांगल्या टप्प्यावरती टाकला जातोय आणि कुठेतरी आपण पाहिलं आज सिद्धूनी या सामन्यात बरेच चेंडू निर्धाव घेऊन काढलेत आणि त्यांचं महत्त्वपूर्ण कारण जर आपण पाहिलं तर ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, कधी स्विचिटचा फटका लागण्याचा प्रयत्न, तर कधी आपण पाहतोय सरळ चेंडूला आडव्या बॅटनी मिडविकेटच्या दिशेला स्क्वेअरलेगच्या दिशेला विरकवण्याचा प्रयत्न। इथे जर चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज असेल ना तर या मैदानात नक्कीच तो प्रभावी ठरू शकतो। इथे नक्कीच चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज धावा जमवतात। इथे लेग विकेटचं अपील, इथे डायरेक्ट हिट होणार का, डायरेक्ट हिट होत नाहीये, त्यामुळे इथे 1 धाव पूर्ण केली जाते। बॅकअपला जोपर्यंत क्षेत्रक्षी होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला असता, मात्र पहिली धाव घेताना वेगाने आपण पाहतो वीरेंद्र खूप पुढे आला होता धाव पूर्ण करत, त्यामुळे इथे एकच धाव मिळेल। धावसंख्या झालेली आहे एकूण 29 धावा। स्ट्राईकवरती आपण पाहतोय वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय, दोन्ही सलामीर नाबाद आहेत, मात्र इथे धावा जमवणं आवश्यक आहे। केवळ मैदान उभं राहून इथे धावा येणार नाहीये। यावेळेस थेट क्षेत्रशी हाती चेंडू होता, मात्र झेल सुटतोय। मला वाटतं अशा प्रकारचे झेल मित्रांनो सहजरित्या पकडणं आवश्यक आहे। कोणता झेल मी म्हणणार नाही की सोपा असतो, मात्र हा झेल जर आपण पाहिला चांगल्या हाईटवर आला होता, चांगल्या गतीने आला होता आणि क्षेत्रशी दोन्ही हातात चेंडू आपण पाहिला, मात्र शेवटच्या क्षणी त्याच्या हातून चेंडू निसटला। झेल ड्रॉप जो कॅच ड्रॉप होते, झेल सुटतोय, वीरेंद्रला जीवदान लाभतंय। धावसंख्या एकूण होते संघाची ती म्हणजे 30 धावा। 3 चेंडूमध्ये 2च धावा आल्यात। इथे नक्कीच गोलंदाजाचं कौतुक असेल। पुन्हा एकदा चांगला चेंडू, फलंदाज सफल होतोय, त्याचा फॉलो करणारा चेंडू टाकला जातोय, इथे मात्र बीट केलं जातंय आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं बरेच चेंडू निर्धाव घेऊन काढलेत सिद्धूने। 8 चेंडू सिद्धूने निर्धाव घेऊन काढलेत। ज्या फलंदाजाने काल आपण पाहिलं तर 21 चेंडूमध्ये 83 धाव जमवल्या, तो मात्र इथे आज विशेष कामगिरी करू शकत नाहीये। इथे झेल होणार का, इथे झेलची संभावना आणि फलंदाज सिद्धू पाटीलची अडखळती खेळी इथे संपुष्टात येते। डीजे
ऋत्विक न्यू बॅटर आपण पाहतोय राज गुंजाळ फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर मैदानात आलेला आहे. या सामन्यात खऱ्या अर्थाने जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे प्रथम पहिल्या सत्रामध्ये धावा जमवता येत नाही या सामन्यात, तिथे गोलंदाजांचं कौतुक होणं देखील तितकंच आवश्यक आहे, कारण गोलंदाजांनी देखील प्रभावी मारा केला आहे. इथे मात्र राजनी चेंडूला दिशा दाखवली, योग्य दिशा चेंडू जाईल, वन बाउन्स ओव्हर द डीप बॅकवर्ड स्कोअर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल NSC खानाव विरुद्ध युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण. नेक्स्ट मॅच पुढील सामना वागेश्वर वागरण म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण विरुद्ध NSC खानाव. दोन्ही संघाच्या कडनं सूचित केलं जात आहे की आपण टॉससाठी यायचे. धावसंख्या झालेली आहे 3 षटका अखेरीस, ती म्हणजे 34 धावा. 4 षटका अखेरीस 34 धावा झाल्यात. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर भोईर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. चार षटकं पूर्ण झालेले. स्ट्राईकवरती आपण पाहिलं वीरेंद्र. यावेळेस पहिला चेंडू जसं खूप दूरवर जाणारा, या चेंडूवर एक छोटी धाव देखील घेतली जाते. पंचांचा इशारा तो वाईटचा, वाईट +1. इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. आता मात्र मोठे फटके लगवणं अपेक्षित असेल. जर मोठे फटके आले नाही तर धावसंख्या विशेष पाहायला मिळणार नाही, कारण इथे परुरपाडा संघाला इथे सामना जिंकण्यासाठी इथे एक चांगली धावसंख्या, एक चांगली टोटल धावफलक असणं नक्कीच आवश्यक आहे. या दरम्यान राजगुंजाच्या बॅटमधून एक आकर्षक आक्रमक फटका, चेंडू जाईल काव करणं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हाफ व्हॉली चेंडू. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाज 3 प्रकारच्या चेंडूसाठी नक्कीच उत्सुक असतात, सज्ज असतात. त्यापैकीच एक चेंडू हाफ व्हॉली, आणि त्या चेंडू षटकार येतोय राजच्या बॅटमधून. पुढचा चेंडू, यावेळेचा फटका, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येतोय. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार राजगुंजाच्या बॅटमधून DJ. आपण पाहिलं तर आता षटकांची आणि चौकांची संख्या या पद्धतीने एकूण झालेली आपण पाहतोय. 16 चौकार आणि 16 षटकार आत्तापर्यंत लागलेले आपण पाहतोय. दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून आम्हाला हे सगळे स्टॅट्स आपल्याला कळत आहेत. सलग 2 चेंडू 2 षटकार. आता मात्र गोलंदाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे, ते म्हणजेच फलंदाज राज गुंजाळकर. यावेळी तिसरा षटका येणार का? निश्चितच. इथे मात्र सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका राजगुंजाच्या बॅटमधून. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकं लगवणं 2 फलंदाज आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. मागील सामन्यात हर्षदला आपण पाहिलं ज्याने सलग 3 षटकं लगवलं होती. आता आणि या सामन्यात तोच कारनामा केला जातोय, तो म्हणजेच राज गुंजाळकर. धावसंख्या 54 झालेली आहे. हा चेंडू दबाव, दडपण, प्रेशर पहा मित्रांनो, वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या होते 55 धावा. अंतिम षटकात मात्र धावा नक्कीच चांगल्या पद्धतीने जमवले जात आहेत आणि चांगली धावसंख्या रचली जाते. इथे एका वेळेला वाटलं 4 षटकामध्ये धावसंख्या कमी होती, इथे कमी धावसंख्याच पाहायला मिळणार का? एक मोठं आव्हान येणार नाही का?
मात्र राजने या षटकात संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि इथे मात्र त्याच्या बॅटून आक्रमक फलंदाजी सुरू आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, झेल होणार की षटकार, हाही षटकार, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. हेलिकॉप्टर शॉटचा फटका, महत्वपूर्ण स्ट्रोक, पुन्हा एक षटकार. अलर्ट होईल का? 4 चेंडू 4 षटकार आलेत. अजूनही आपण पाहिलं 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे रेकॉर्ड अलर्ट नक्कीच होऊ शकतो इथे. फलंदाज राज गुंजाळ पुढच्या चेंडूवर पुन्हा एक फटका खेळणार का? पुन्हा स्ट्रोक, षटकार पाहायला मिळणार का? इथे फटका तर लगावलाय, मात्र इथे थेट क्षेत्ररक्षण निवडलं जात आहे आणि फलंदाज राजची एक आकर्षक खेळी इथे संपुष्टात येते. डीजे चांगली खेळी करून इथे फलंदाज राज बाद झाल्यानंतर आपण पाहतो अक्षय पाटील येते फलंदाजीसाठी. एक चांगला झेल आपल्याला हर्षदकडून पाहायला मिळाला. मिड विकेटची शेतावरती तैनात असताना पुढे सहसावत त्याने एक चांगला झेल पकडला आणि समीरचे षटक एक महागड षटक ठरतंय. अंतिम षटकात नक्कीच कमबॅक केलं जातं आहे. एक चांगली धावसंख्या रचली जाते. धावसंख्या लागले 61 धावा, 61 रन्स आणि 5वें आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटची कडा लागले. इथे किती धाव मिळणारे पाहायचे. इथे मात्र एकच धाव घेतली जाते. या एकेरी धावने या 5 षटकांचा खेळ, या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत परुरपाडा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 62 धावा धावफलक लागलेली आहे. 62 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स, म्हणजे 30 चेंडूमध्ये आता 63 धावांचं आव्हान आहे. त्याआधी आपण वळूया सेकंड इनिंगचा खेळ सुरू होण्याआधी टॉसबॉक्सकडे, जिथे आमचे साथी समालोचक निशांत पाटील सर उपस्थित आहेत टॉससाठी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन NSC खानाव विरुद्ध U11 पुरस्कृत वागेश वागरण या 2 संघाचे कॅप्टन प्लीज लगेच यायचं आहे. आपण या ठिकाणी मध्यंतर करणार आहोत. चला, NSC खानाव आणि अर्थातच वागेश वागरण दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघादरम्यान पाहणार की टॉस कोणाच्या बाजूला आहे, त्यांचा निर्णय काय असेल. अर्थात माझ्या समोर या ठिकाणी सन्माननीय सतीश पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. हॅलो, चेक. नमस्कार सर्व मंडळी. आता
नेक्स्ट मॅचचा टॉस होतो एका बाजूला या ठिकाणी वागेश्वर वागरण, दुसऱ्या बाजूला NSC खानाव आणि आमच्या समवेत या ठिकाणी अर्थातच सन्माननीय सतीश पाटील साहेब आहे, त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय. कोणाचा कॉल असेल? येस, वागरण संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला युवराज 11 वागेश्वर वागरण संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करू. खरं तर ह्या स्पर्धेमध्ये मी सगळ्यांना हेच सांगतोय की हे मंडळ आपण पाहायला गेलं तर कबड्डीसाठी भरपूर फेमस आहे, परंतु यंदा त्यांनी खूप चांगले पण निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय तर क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. तर एकंदरीत हे सर्व माहोल पाहता या स्पर्धेविषयी 2 शब्द. आयोजन सुंदर आहे. जास्त काही बोलत नाही. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, युवराज 11 वागेश्वर वागरण ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. थँक्यू निशांत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आपण पाहिलं. युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय असेल. वळीय मैदानाकडे जिथे दुसऱ्या फेरीतील सामन्यात आपण पाहतोय सेकंड इनिंगला सुरुवात होते. महायुती चषक नवेदर बेली 2025 एक चांगलं आयोजन, भव्य दिवस नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय आणि या सामन्यात कोणता संघ विजयी ठरणार आणि या सामन्याच्या दुसऱ्या सत्राचं पूर्ण समालोचन इकडसाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला आमचे साथी समालोचक एक गुड आवाज निशांत पाटील सर यांच्याकडे. ओव्हर टू यू निशांत. धन्यवाद निनांत. ज्यांचा आवाज आपण ऐकला तसेच माझ्या समवेत या ठिकाणी दंडेगुरुजी आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण स्कोरची भूमिका पाहतोय. वयात मॅचच्या दिशेनं मैदानावरती साहिल सुर्वे आलेले आहेत. SS मैदानावरती आलेत. पहिला बॉल या ठिकाणी मात्र पाडाल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ भिरकावून दिले सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती येतोय धमाकेदार चौकार. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अप्रतिम अशा पद्धतीने कलात्मकता पाहायला मिळाली. 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा साहिल सुर्वे. हो हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला जस्ट स्टिअर केलं परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र पाहायला मिळते. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकावरती बदला होतोय. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. महायुती चषक नवेदर बेली 2025 या निमित्तानं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च मी निशांत पाटील खानाव सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला गेला तर सामना क्रमांक 3 चालू आहे मैदानावरती. पुन्हा एकदा गोलो टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आता खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफमध्ये चेंडू अडवला गेला. त्या ठिकाणी पंचांकडे अपील देखील केली परंतु इथे मात्र अंपायर्सने रिव्ह्यू घेतलाय आणि पाहणार आहोत की या बॉलवरती फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला की अर्थात डेंजर झोनमध्ये आहे आणि याची पडताळणी आमचे 3रे अंपायर करणार आहेत. NSC खानाव आणि वागेश्वर वागरण या दोन्ही संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आमच्याकडून प्लेइंग 11 लिस्ट घेऊन जायचं आहे. आपल्याकडे कागद दिला जाईल, पेज दिलं जाईल. त्या पेजवरती आपली 11 खेळाडूंची नावे आपण टाकून द्यायची आहेत. आपल्या संपूर्ण स्क्वॅडची नावं आपण लिहून द्यायची आहेत. या पेजवरती दोन्ही संघाच्या कॅप्टनने हे 2 पेज मात्र घेऊन जायचे आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं डिसिजन पेंडिंग आहे की या बॉलवरती नक्की काय घडलंय. धावा घेत असताना फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला की अर्थातच डेंजर झोनमध्ये आहे याची पडताळणी करत असताना आमचे पंच आणि फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय त्याच्यामुळे नॉट आउट आहे. इथे धावा मिळणार आहेत. 1 धावेच्या साह्यानं फलकावरती 6 धावा आलेल्या आहेत. 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजेच नौकार संघासमोर पहिल्याच षटकामध्ये किंवा पहिल्या सत्रामध्ये तडाखेबंद स्ट्रोक पाहिले. पुन्हा एकदा मोठा फटका, इनसाइड आउट घेऊन काढला फटका. नेतर दीपक, विलोभनीय, अफलातून, फंटास्टिक, 1 बाउन्स, चौकार.
वाजवलं, अर्थपूर्ण वाजवलं, कारण आपल्याकडची आता सर्व मंडळी आपल्या जमीन दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये देत आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची एज घेतली, चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं गेला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. तसेच मित्रांनो आता पुढील संघ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच NSC खानाव. आणि या NSC खानावचे सर्व नेहमीच ज्याने संघ अनेक ठिकाणी भरलेले असे सन्मान्य निलेश गोंदली मैदानावरती आलेले आहेत. त्यांना विनंती असेल मंडळाच्या वतीनं की आपण मात्र आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त तडाखेबंद स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड येतोय षटकार. षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना या ठिकाणी अर्थातच बॅटिंग करणारा संघ बॉस फायटर पुरस्कृत नौखा म्हणजेच पंकज नाकवा यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये जसं पाहायला गेलं तर या ठिकाणी 17 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एका बाजूला दत्ता नाकवा आहे तर दुसऱ्या बाजूला पंकज नाकवा, या दोघांचे संघ मैदानावरती खेळत आहेत. आणि नक्कीच एक चित्तथरारक असा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये दफलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज असताना मागील मॅचमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावला होता, किंबहुना त्याच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 13 धावा देऊन 2 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केल्या होत्या, असा सिद्धू पाटील मैदानावरती आलेला आहे. सिद्धू म्हटलं की आज एक मोठा खेळाडू, अर्थातच कित्येक वर्ष त्याला खेळताना मी पाहतोय. ओहो, परंतु पहिल्याच बॉलवरती चेंडूला भिरकावून दिले, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय एक अफलातून. चर्चा झाली, आमच्या दर्णेगुजीची सुद्धा चर्चा झाली की हा नक्की षटकार होता की दशा होता. ज्या पद्धतीने ताकद जनरेट केली आहे, परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट झाला आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिले. 23 धावा, दशाच तसं उत्तर मैदानावरती अर्थातच देत आहे नौकार संघ. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. बघा, दोनही सक्की भावंड मैदानावरती खेळत आहेत, चांगली पार्टनरशिप करताना दिसत आहेत. एका बाजूला हर्ष टावरी तर दुसऱ्या बाजूला अमर टावरी, या दोन भावांमध्ये एक चांगल्या पद्धतीने ताळमेळ आहे, चांगल्या पद्धतीने आय कॉन्टॅक्ट आहे. आपल्या गावाचं नाव करण्यासाठी ते डेडिकेशन, ते समर्पण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी, 24 धावा दफलकावरती आली आहेत. एकंदरीत 63 धावांचं टार्गेट आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे, येतो एक उत्तुंग षटकार. आणि ते फलंदाजांना आडव्या बॅटने खेळलेला हा फटका चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पल्लीकडे. आणि या चेंडूवरती 6 धावा तर मिळणारच आहेत, परंतु जर हा नो चेंडू असेल तर 1 धाव मात्र एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजेच काय तर या चेंडूवरती नक्कीच पडताळणी होणार आहे. आमचे तिसरे अंपायर चेकिंग करतील की बॉलवरती नक्की काय घडलंय. आणि अंपायर्सने नो बॉल घोषित केलेला आहे, त्याच्यामुळे नो प्लस 6 म्हणजे 7 धावा दफलकावरती मिळणार आहेत. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, हे समीकरण प्रत्येकालाच ठाऊक आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये आता या फ्री हिटची संधी नक्कीच फलंदाजाकडे आलेली आहे. कशा पद्धतीने हिचं सोनं करणार. 31 धावा दफलकावरती इथपर्यंत आलेले आहेत. दंडेगुंजी सांगत आहेत की अजूनही जिंकण्यासाठी येणारे 22 बॉल आणि 32 धावींची गरज. 32 रन्स रिक्वायर्ड इन 22 बॉल्स. मॅचमध्ये रंगत, जसं अगोदरच्या सत्रामध्ये फटकेबाजी झाली होती, जसं अगोदरच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं खेळ झाला होता,
त्याच पद्धतीचा खेळ याही वेळेला पाहायला मिळतोय. आता 22 बॉलमध्ये 32 धावींची गरज. पुन्हा एकदा सिद्धू पाटील मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. परुपाडा या गावचा हा खेळाडू. टप्पा पडला हातल्या दिशेने, या ठिकाणी चेंडू वळला, त्या ठिकाणी वायडिश मिडॉनच्या दिशेने हा चेंडू मात्र गेला, परंतु धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीयेत. निर्धाव चेंडू आलेला आहे. कमबॅक करावं लागेल सिद्धूला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे. सो सेकंड ओव्हरमध्ये ते कमबॅक किंवा त्याच वेळेला तो या ठिकाणी वापसी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. विकेट किपर स्वतः धावत आहेत, परंतु कॅच मात्र ड्रॉप केला. कॅच किती महत्त्वाचा होता, कारण जरी कठीण झेल असेल तरी तो पकडणं तेवढंच गरजेचं आहे. कारण एका कॅचने आपल्याला वर्ल्ड कप मिळू शकतो, हे सूर्यकुमार यादवने त्या वर्ल्ड कपमध्ये दाखवून दिलंय. हे कॅचचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे कॅच पकडणं हे तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. इथे मात्र कॅच सोडला. संधी मिळाली ती म्हणजेच या ठिकाणी फलंदाज अमरला धावसंख्या फलकावरती 32 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 20 बॉल 31 धावींची गरज. चांगला बॉल आहे. कमबॅक केला, खोलो टप्प्याचा बॉल, परंतु पुन्हा एकदा विकेट किपर चुकला जातोय. एक धाव तर काढली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा मैदानावरती पूर्ण केलेल्या आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण चुका केल्या तर कदाचित तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला धावा सेव्ह करणं तितकेच गरजेचं आहे. परंतु इथे मात्र पहा, प्रतिस्पर्धी संघाला धावा बहाल केल्या जात आहेत आणि त्यांचा विजय मात्र सोपा करण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी मदत करतायत असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. पुन्हा एकदा लेट कट, अर्थातच वेट केलं, तदनंतर स्लॅश केलं चेंडूला आणि इथे मात्र एक धाव तर घेतली आहे, परंतु एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल. ती आत्तापर्यंत 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झाल्यात. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. 2 ओव्हर्समध्ये धावफलकावरती इथे 35 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज. कशा पद्धतीने या मॅचमध्ये पलटवार होणार, या मॅचमध्ये दोनही संघ तसं पाहायला गेलं तर आता समसमान स्थितीमध्ये आहेत. विनिंग पर्सेंटेज आपण दोनही संघांना 50-50% देऊया. इथून मॅच मात्र कोणाच्या बाजूने जाईल. मग एका बाजूला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बॉस फायटर म्हणजेच पंकज नाकवा यांचा संघ खेळत आहे. दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट साखर म्हणजेच काय तर दत्ता नाकवा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती 35 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. तीनही अंपायर्स आपण पाहतोय उरण तालुक्यामधून आज अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. माझ्या समवेत रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर म्हणजेच दरणे गुरुजी यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये माझ्या समवेत अलिबाग तालुक्यामधील एक गोड आवाज निनाद कदम सर देखील आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि आमचा आवाज पोचवण्याचं काम जे करत आहेत असे पृथ्वी साऊंड सर्व्हिस यांचं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगला आवाज त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. अठरा बॉल 28 धावांची गरज. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मैदानावरती आले ते म्हणजे जितेंद्र नाईक. आपल्या स्पेलमधील ही पहिलीच ओव्हर असेल. मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर प्रत्येक बॉल हा सटीक लाईन आणि लेंथवरती टाकावा लागेल. प्रत्येक हा टप्पा संतुलित नियंत्रित टाकावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचे दोनही फलंदाज आता सेट झालेत. एकही विकेट बॅटिंग करत असताना नौकर संघाचा अजूनही गेलेला नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट वरती या चेंडूला लांबच लांब पाठवलं. येतोय एक धमाकेदार षटकार. समंजसपणा आपल्याला पाहायला मिळते. दोनही जर फलंदाज पाहायला गेलं तर आक्रमक भूमिका साकारले. म्हणजेच काय बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा खेळाडू एक धाव काढून देतो, दुसऱ्याला फलंदाजी करण्यासाठी संधी देतो, परंतु इथे मात्र दोनही फलंदाजांना एक्सप्लोझिव्ह बॅटिंग मैदानावरती केलेली आहे. विस्फोटक खेळी पाहायला मिळते. दोनही फलंदाजाच्या माध्यमातून चौकारांची षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. आणि आता समीकरण आपण पाहायला गेलं तर 22 धावा रेकॉर्ड आहेत. 17 चेंडू शिल्लक असतील. 17 बॉल 22 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केल्या नौकर संघानं.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. आता 16 बॉलमध्ये 22 धावा कंप्लीट करायच्या आहेत. मॅचमध्ये नक्कीच इंटरेस्टिंग किंवा रोमांचकारी होईल यामध्ये मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र इथे एक जबरदस्त कॅच पकडलाय, फलंदाज बाद. बाय केलाय. एका विकेटने नक्कीच बराचसा फरक मात्र पडू शकतो. नवीन फलंदाज संजय मैदानावरती गेले, परंतु नक्कीच मानलं पाहिजे या ठिकाणी फलंदाज हर्षदला 11 बॉलमध्ये 26 धावेचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज संजय सातामकर हा मात्र मैदानावरती आलेला आहे. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 22 धावेंची गरज आणि मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जितेंद्र नाईकने केलाय, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला, तदनंतर दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केला आणि आता इथूनच एक चांगली संधी आहे ती म्हणजेच कमबॅक करण्याची संघ परूरपाडा या संघाला. 15 बॉलमध्ये 22. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी टर्न झाला, पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु मात्र इथे कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाहीये. चांगला बॉल, अप्रतिम असा बॉल हाताळत असताना नक्कीच चेंडूंमधला आणि धावांमधलं अंतर वाढवत असताना, कारण आता 14 बॉलमध्ये 22 धावेंची गरज आहे. 22 रन्स रिक्वायर्ड इन 14 बॉल्स. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं तर म्हणजेच जितेंद्रने पहिल्याच बॉलवरती षटकार दिला होता, तदनंतर 3ही बॉल डॉट. ओहो, लोअर फुल टॉस, अर्थातच हाफ फ्लाईट दिली चेंडूला आणि इथे मात्र पुन्हा एकदा अर्थातच चेंडू डॉट येतोय. निलेश गोंधळे विनंती असेल की आपण मात्र अतिथी कक्षामध्ये असं नसवायचं आहे. अर्थातच NSC खानाव संघाचे सर्व तसेच त्यांच्या माध्यमातून आपण अर्थातच खानावच्या मैदानावरती भव्यदिव्य नाईटची स्पर्धा देखील पाहतोय. यावेळी चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, ओहो, कॅच मात्र पकडणं गरजेचं होतं. इथे नक्की काय केलंय मित्रांनो, ही अस्तित्वाची लढाई आहे आणि अशा वेळेला तुम्ही कॅच ड्रॉप करताय. या एका कॅचनं बराचसा फरक या मैदानावरती घडू शकतो किंवा पडू शकतो. 3 ओव्हर्स कंप्लीट केले आहेत. जितेंद्र नाईकसाठी एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत, कारण फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा ही मॅच आम्ही जिंकू शकतो हा आशावाद मात्र परूरपाडा संघाने या ठिकाणी निर्माण केलाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 धावेंची गरज. पहिल्याच बॉलवरती षटकार दिला, तदनंतर ते 4ही बॉल डॉट टाकले, शेवटल्या बॉलवरती एक सिंगल दिली आणि 3 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना दाफलकावरती या ठिकाणी नौकार संघानं 42 धावा पूर्ण केली आहेत. येणारे 12 बॉल 21 धावेंची गरज. नक्कीच जणू काही ही मॅच फायनलचीच आहे की काय अशा पद्धतीने आता हे चित्र या ठिकाणी उभं राहिलंय, कारण 12 बॉलमध्ये 21 धावा म्हटलं की तसं पाहायला गेलं तर शक्य अशक्य असं आव्हान आहे. या ओव्हरमध्ये बरंच काही निर्भर असेल. जर परूरपाडा या संघाने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली तर खऱ्या अर्थानं तो या ठिकाणी विजय प्राप्त करेल. दुसऱ्या बाजूला नौखार संघाने येथे चांगले स्ट्रोक लगावले तर खऱ्या अर्थानं तो देखील या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो. म्हणजेच दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आलेला आहे सिद्धू पाटील. सिद्धू पाटील म्हटलं की वीर दमदार आमदार या चषकामध्ये खऱ्या अर्थानं असे अनंत गुंदी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण खानाव या संघाकडून काय फलंदाजी केली होती. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सिद्धू पाटील नाव हे त्या ठिकाणी माहिती झालं आणि तोच सिद्धू पाटील आज मात्र या ठिकाणी खेळत आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 20 धावा काढल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. याही वेळेला त्याच्या स्पेलमध्ये त्याने मात्र प्रभावित केले. 12 बॉल 21 धावेंची गरज. स्ट्राईक एंडवरती संजय पाहायला मिळत आहेत. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल, निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अंपायर्सकडे पहिला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही नक्कीच आता गोलंदाजीच्या डोक्यावरती किंवा त्याच वेळेला त्यांच्या संघावरती आलेला आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा सिद्धू पाटील. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र अप्रतिम अफलातून त्या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड केलाय, परंतु मात्र चेंडू अंपायर्स डिसिजन अजून आलेलं नाहीये आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा पार होतोय. षटकार.
फटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फटका फसला आणि मात्र फलंदाज बाद. पद्धतीने कॅच पकडलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता जात आहे. अर्थातच या ठिकाणी मागील मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता असा एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज म्हणजेच अभिषेक मैदानावरती आलेला आहे. अभिषेक म्हटलं की खऱ्या अर्थानं एक चांगली उंची आहे, चांगल्या पद्धतीने देहबोली आहे, थोडीशी नक्की स्ट्रॉंग नाही आहे देहबोली, परंतु मोठमोठे फटके लगवण्याची क्षमता याच अभिषेककडे आहे. जिथे 10 बॉलमध्ये 14 धावांची गरज असताना पाहणार की सिद्धू पाटील येथून कमबॅक करणार का. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट मोर द विकेट. ओहो, टप्पा पडला, तदनंतर टर्न झाला. इथे मॅच मात्र खऱ्या अर्थानं रंग बदलते. जसं या ठिकाणी राजकारणी रंग बदलत असतात तसेच आता मॅच रंग बदलते. कधी इकडे मॅच, कधी तिकडे मॅच, कळत नाहीये. पुन्हा एकदा इथे पंचांकडे अपील केली आहे. बॅटची हलकीशी कडा, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन. बघा, मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा निलेश गोंधळे आपणास विनंती केली जाते की आपण मात्र अर्थातच स्टेजवरती बसायचं आहे. कारण वारंवार मला या ठिकाणी मंडळी सांगण्यासाठी येत आहे. खऱ्या अर्थानं सन्मान्य अनंत गुंदे साहेब, जितेन दादा आणि निलेश दादा हे अर्थातच यांच्या माध्यमातून आपण खानावच्या मैदानावरती गेली 9 पर्व अगदी थाटामाटाने क्रिकेटची स्पर्धा पाहिली. आणि निलेश गोंधळे म्हटलं की क्रिकेटसाठी एक वेडं व्यक्तिमत्व आहे. त्यांना देखील विनंती करतोय की आपण मात्र असं नसतं व्हायचं आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. सिद्धू चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेनं अगदीच पिडली जातोय. थारला चेंडू मात्र लागलेला आहे, येतोय चौकार. पडा संघाकडे, कधी मॅच नौकर संघाकडे. मात्र आता अंतिम बॉल्स वरती काय घडणार. शेवटला बॉल वरती अफलातून फटका, पाठवले स्थळ, सीमारेषा पलीकडे, येतोय षटकार. बॉलमध्ये 4 धावांची गरज. मॅच जरी सोपी वाटत असली तरी देखील या ठिकाणी नक्कीच मॅच तेवढी सोपी नाहीये. मी सतीश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय निलेश गोंधळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. अर्थातच ठिकठिकाणी आपण नाईटच्या स्पर्धेमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जो NSC खानाव संघ पाहतोय त्या संघाचे संघमालक सन्माननीय निलेश गोंधळे यांचा सत्कार मी सतीश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा सत्कार मात्र करायचा आहे. नवतून खानाव संघ आज मात्र पुढे जाण्यामागे किंवा नवतून खानाव संघाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कोणी केलं असेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागे त्यांची संघमालक निलेश दादा गोंधळे असतील, जितेंद्र दादा असतील किंवा आमचे खऱ्या अर्थानं अनंत गोंधळे साहेब असतील. या सर्व तिघांच्या माध्यमातून NSC खानाव संघ आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सफर करतोय आणि त्यांचे सर्व निलेश गोंधळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. वागेश्वर वागरण, निखिल पाटील किंवा साई, आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे सबमिट करायची आहे. आमच्याकडून पेज मात्र घेऊन जायचं आहे. येणारे 6 बॉल 4 धावांची गरज. मॅचमध्ये पुन्हा एकदा काहीतरी ट्विस्ट येणार का, किंबहुना या मॅचमध्ये फिल्डिंग करणारा संघ कमबॅक करणार का, जिथे नौकार संघाला येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने घेऊन काढला, एक सिंगल धाव तर घेतलीये आणि एका धावेनं आता 5 बॉलमध्ये 3 धावांची गरज. आंतरराष्ट्रीय नियमानुसार कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या 5 बॉलमध्ये 3 धावा काढणं अपेक्षित आहे. 5 बॉल 3 धावा.
डॉट बॉल नक्कीच फायदेशीर ठरेल ते म्हणजेच या ठिकाणी परुपाडा संघाला एका बाजूला अर्थातच दत्ता नाकवा आहेत तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पंकज नाकवा हे दोन संघ मालक आणि दोन संघ मालकांचे हे संघ मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. येणारी 5 बॉल 3 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. राज गुंजाल मैदानावरती आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित केलं तोच राज गुंजाल. चांगला बॉल. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. संधी होती परंतु धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. आता येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच संघामध्ये चांगली चुरस पाहायला मिळते. चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली. चांगली फलंदाजी याही सत्रामध्ये होते आणि प्रेक्षकांना अगदी आवडणारा हा सामना नक्कीच मैदानावरती सुरू आहे. 4 बॉल 2 धावांची गरज. डॉट बॉलची रिक्वायरमेंट आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र चेंडू सरळ भिरकावून दिलंय. सरळ सीमारेषा पलीकडे येतोय एक षटकार. सहांच्या इथे नाईट स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये